जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषणाचा जो इशारा दिला होता त्यानंतर आता सरकार अलर्ट मोडवर आलंय। मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई आणि भाजप नेते प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये येऊ, आझाद मैदानावरती उपोषण करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता आणि त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे। सरकार अलर्ट मोडवरती गेलंय आणि आता समन्वय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई आणि भाजप नेते प्रसाद लाड आज आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांच्याशी बातचीत करणार आहेत। दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। सरकारचं शिष्टमंडळ आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारचं शिष्टमंडळ येत आहे। पाटील, सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे, तुमच्या मनधरीचे प्रयत्न सुरू आहे सरकारकडे। मला एक सरकारनं सांगावं की तुम्ही मराठ्यांवरती अन्याय का करताय? तुमचा मान सन्मान शब्दाचा मराठ्यांनी 3 वर्षात केलाय का नाही केला याचं उत्तर द्या। मग ते भले लाडभाऊ असतील, शंभूराजे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, आमचे विखे पाटील साहेब असतील, मराठ्यांनी तुमचा सन्मान केलाय का नाही? तुम्ही 58 लाखाच्या नोंदीचे पुनमे प्रमाणपत्र द्यायचे सोडून चर्चा काय करताय नेमकी? तुम्ही का म्हणून जिंकत नाहीत? जर तुमचा सन्मान केलाय, तुम्ही मराठ्यांचा का सन्मान करत नाही? तुम्हाला 3 वर्षात तुमचा शब्द मराठ्यांनी खाली पडू दिला। तुम्ही सांगायचे 1 महिना वेळ द्या दिला, तुम्ही सांगायचं 6 महिने द्या दिला, तुम्ही सांगायचं 3 महिने वेळ द्या दिला, तुम्ही सांगायचं आता 1 वर्षभर द्या दिला। जे मुंबईला आझाद मैदानावरती मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा वेळ मागितला होता, तुम्हाला 1 वर्ष दिलं हो। इतका लबाडपणा तुम्ही मराठ्यांशी का करताय? याच्यासाठी मतं केली तुम्हाला? तुम्हाला किती वेळ द्यायचा? गॅजेटचा GR कोणी काढला? तुम्ही प्रमाणपत्र का देत नाही? तुम्ही 58 लाख नोंदी कोणी शोधल्या? तुम्ही। तुमचा शब्द जर मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा सन्मान केला असेल तर तुम्ही मराठ्यांचे 58 लाख नोंदी शोधल्यात, का सन्मान करत नाहीत प्रमाणपत्र देऊ? तुम्ही आठवड्याभरात का निर्णय दिलेत की मराठा समाजाचे कुणबी नोंदी द्यायच्या नाही, सापडलेल्यांचे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नाही, व्हॅलिडिटी रोखून धरा? का बरं अन्याय? तुम्ही कोणची चर्चा करता आणि का करता? तुम्हाला चर्चेला काही येऊ नका म्हणत नाहीत आम्ही। आंतरवालीचे दारं, या मराठ्यांचे दारं कायम तुम्हाला उघडे, पण तुम्ही किती येड्यात काढणार त्याला काही मर्यादा असते, सीमा असते। तुमच्या डोक्यातला गैरसमज काढा गाड्या पाहिला शिष्टमंडळांनी पण आणि सरकारने पण।